विद्यार्थी मित्रांनो, बघा, आपण या ठिकाणी सेंद्रिय खत तयार करणार आहोत. आणि तो सेंद्रिय खत कसं तयार करायचं हे या ठिकाणी तुम्हाला सांगतंय. या ठिकाणी आपण एक खड्डा तयार केलेला आहे आणि त्या खड्ड्यामध्ये काही पडलेला कचरा आहे, शेण आहे, अजून हे तणस वगैरे इकडे तिकडे पडलेलं आहे. म्हणजे संपूर्ण परिसरामध्ये आपला कचरा पडला असते. तो कचरा एकत्र करून या ठिकाणी जमा करायचा आणि जमा केल्याच्या नंतर शेण वगैरे इथे आपल्या परिसरामध्ये जनावरं वगैरे शाळेच्या भोवताल इकडे राहतात, तिथलं जर शेण आपण थोडं थोडं जमा केलं किंवा तुम्ही तुमच्या घरी पण असं तयार करू शकता. तर ते सर्व एकत्र करून आपण त्याला थोडंसं कुजू द्यायचं. कुजल्याच्या नंतर मग त्याचं एक कंपोस्ट खत तयार होईल. त्या शेणापासून चांगलं सेंद्रिय खत तयार होईल. आणि जसं आपण शाळेमध्ये परसबाग लावतो, परसबागेमध्ये बाहेरचं खत आणण्यापेक्षा आपण इथलंच खत वापरू शकतो. या ठिकाणी जमा केल्याच्या नंतर पाणी वगैरे या ठिकाणी जाईल, पाण्यामुळे तो कुजेल. कुजल्याच्या नंतर त्याचं एक सेंद्रिय खतामध्ये रूपांतर होईल आणि तोच खत आपण या ठिकाणी जे दरवर्षी वाफे वगैरे लावतो या परसबागेमध्ये, तर त्या वाफ्यांना घालायला होईल. आणि अशाच प्रकारचं आपण शेतीला सुद्धा हे खत वापरू शकतो. तर असं तुम्ही आपल्या घरी तयार कराल ना. तुमच्याकडे जर एखादी वाडी असेल तर वाडीमध्ये वगैरे तुम्ही झाडं लावता, त्या झाडांना सुद्धा टाकायला आपल्याला शेणखत चांगलं होईल ना. तर अशा प्रकारचं आपण हे कार्य करायचं आणि अशाच प्रकारचे शेतकरी सुद्धा करतात आणि आपली शेती चांगली उत्कृष्ट पद्धतीने पिकवतात. चला.